प्रीमियर लीग कोपर खेळण्यात भारी, कोपर खेळण्याची टॉप लेवलची आहे ही स्पर्धा भारी, आहे ही स्पर्धा भारी, आहे ही स्पर्धा भारी. क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर, क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग आहे हो एक नंबर, स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग आहे हो एक नंबर. फायनलचा अंतिम सामना सिद्दीक भाबे सर, जे भिवंडी नाही तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज, त्याने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं आमच्यासारखे समालोचक आज घडले गेलेत, आमच्यासारख्या समालोचकांना ज्याने खऱ्या अर्थानं मार्गदर्शन केलं आणि ग्रामीण बिग बॅश धमाका या स्पर्धेमध्ये देखील सिद्दीक भाबे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि आज ते देखील ऑनलाईन आमच्यासोबत जोडले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. चला फायनलच्या मॅचचा आस्वाद लुटण्यासाठी आमच्या कमेंटरी बॉक्स मध्ये गणेशजी बोडगे सर हे देखील जोडले गेलेत. चला आदरणीय पहिल्या चेंडूवरती ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय, पहिली धाव पूर्ण केली जाते आणि इथे मात्र दुसरी देखील धाव जीवाच्या आकांताने पूर्ण 2 धावा येत आहेत. 2 धावाने आपलं खातं उघडलंय. अगदी अमर गायकवाड पाहायला मिळतोय, खूप चांगला फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली अमर गायकवाडने, ह्या मॅच मध्ये देखील त्या खेळाडूकडे लक्ष असेल. अगदी टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीम कडून याही वेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी पुढे आले होते, पदल आली ते दाखवण्याचा प्रयत्न होता, मात्र प्ले अँड मिस सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येतोय. 1 ओव्हरचा सामना, त्यामुळे अटॅकिंग क्रिकेट पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे अमर ह्याच पवित्रामध्ये फलंदाजी करत असताना सफल झाला होता, उडवण्याचा प्रयत्न, विकेट किपर डाऊन दी बॉल, झेल टिपला गेला आणि जल्लोष पाहायला मिळतोय. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, या सामन्याशी माझा करार बाकी आहे हे सांगताना हा टिपलाय झेल. अप्रतिम झेल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. अगदी लोअर फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना टॉप पेज लागले होते आणि विकेट किपरने खूप चांगली भूमिका बजावली. महत्वाची विकेट आहे. अमर गायकवाड अगदी स्वस्तात परतलाय. 1 गडी बाद, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 आकड्यावर. स्वराज्य 32 प्रीमियर लीग कोपर खेळण्यात भारी, कोपर खेळण्याची टॉप लेवलची आहे ही स्पर्धा भारी, आहे ही स्पर्धा भारी. रुचिका ट्रॅव्हलचे सर्व मान्य श्री अर्जुनजी पाटील सर यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दशरथ सावंत साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सर्ष स्वागत आहे. वेलकम सर्ष स्वागत आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहिला तर 3 बॉल मध्ये काय घडलं तर 2 धावा, 1 विकेट, एक चांगला लढत, चांगली मॅच पाहायला मिळते. इथे याही वेळेस टॅप केलाय समोरच्या दिशेने, फॉलो थ्रू मधून हातामध्ये चेंडू, व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड, वा काय गोलंदाजी आहे, काय चपळता आहे पहा मैदानामध्ये. फॉलो थ्रू मधून चेंडू गॅदर केला आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय, रनआउटच्या स्वरूपात आणखी एका विकेटचं पतन. स्वप्नीलने अगदी क्लीन केलाय या मॅच मध्ये. मेगा फायनल मध्ये, सेमी फायनल मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि मेगा फायनल मध्ये काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम चेंडू, पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्या आणि 2 धक्के देण्यामध्ये तो यशस्वी झालाय. अप्रतिम गोलंदाजी या मॅच मध्ये. न पद बडा न कद बडा, मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. या मॅच मध्ये तेच करावं लागेल. तुमचं पद किती मोठा आहे त्यापेक्षा तुमचा खेळ किती महत्वाचा आहे, या गोष्टी फार महत्वाच्या असतील. शेवटचे 2 बॉल आहेत, 2 बॉलवर एखादा मोठा फटका फार महत्वाचा असेल. गणेश सर नक्कीच यायला पाहिजे, कारण आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून खेळाडूंना वंचित ठेवलेलं आहे आणि स्वप्नीलने अतिशय, आपण जर का पाहिलं तर अचूक अशी गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा स्वप्नील, फटका चांगला आहे ऑन साइडला, अगदी दमदार स्ट्रोक, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या अगदी चेंडू अडवला जातोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा मिळतील, 1-1 धाव, 2-2 धाव फार महत्वाच्या. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवर प्रहार करणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. शेवटचा बॉल, 5 बॉल मध्ये स्वप्नीलने फक्त 4 धावा खर्च केल्यात. अंधार आहे आणि या अंधारामध्ये संघाला एक ज्वाळा हवी आहे, हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेलची संधी जरूर होती, मात्र मागे गेले. एका टप्प्यावर चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न, पाहता पाहता चित्त्याची चपळाई, हरणाची गती आणि वाऱ्याचा वेग, 2 धावा पूर्ण.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 धावा करायचे आहेत, 7 धावा करायचे आहेत पहिल्या ओव्हरमध्ये, एका ओव्हरमध्ये. येस, लक्षात घ्या, जसा स्पीडअप झाला तसं देखील मी विनंती करतोय की लगेचच मांगरूळ टीम लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि मॅचला सुरुवात करा. आणि सलामीची जोडी लगेचच अभंग 11 टीमची देखील मैदानामध्ये उतरेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ज्या पद्धतीने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल संपन्न झाला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, अगदी दैदीप्यमान सोहळा, अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाला. आणि बघता बघता आज हा शेवटचा सामना देखील येऊन ठेपलाय. सगळ्याच घटकांचा आभार मानणं गरजेचं आहे. टेक्निकल टीम असेल, आमचे अंपायर असेल, समालोचक असेल, स्कोरर असेल, लाईव्ह अपडेटर्स असेल, डीजे मास्टर असेल, साऊंड सिस्टीम असेल, मंडप व्यवस्थापन असेल, या सगळ्याच घटकाने भरपूर चांगलं योगदान दिलं या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये. ही स्पर्धा अगदी भव्य दिव्य करण्यामध्ये हे सगळेच महत्वाचे धुरे राहिलेत. त्यामुळे त्यांचा देखील मनपूर्वक आभार आहे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. सामना चुरशीचा आहे, सामना अगदी संघर्षाचा आहे. जो संघ जिंकेल तो होईल या स्पर्धेचा चॅम्पियन. आणि नक्कीच सर, आपण मैदानाकडे जर पाहिलं तर चहूबाजूंनी केवळ प्रेक्षक आणि प्रेक्षक, म्हणूनच या मैदानाला लॉर्ड्स ऑफ नवी मुंबई म्हटलं जातं. कारण या मैदानावरती अनेक इतिहास घडलेले आपण पाहिलेले आहेत. या प्रेक्षकांमुळे खऱ्या अर्थानं या मैदानाला आता मात्र छावणीचं स्वरूप आलेलं आहे. याच प्रेक्षकांमुळे या स्पर्धेची उंची देखील वाढलेली आहे. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही करतो हार्दिक स्वागत. मेगा फायनलचा सामना, अंतिम आणि शेवटचा सामना. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 7 धावा डिफेंड करायच्या आहेत. अमर गायकवाड जो अपयशी ठरला होता तो गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राम आणि अमित अशी जोडी पाहायला मिळते. ज्या अमितने अगदी चांगला खेळ केला होता कालच्या दिवसामध्ये देखील तो अमित फलंदाजीसाठी पाहायला मिळते. पहिला बॉल, 6 बॉल 7 धावांची आवश्यकता. अगदी स्टेप आउट खेळलाय, बॅटची एज, चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय, रामच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर दबाव येतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. सर, हा साधा सुद्धा चौकार नाहीये, विजय आणि पराजयाच्या मधलं अंतर कापणारा चौकार आहे, लाख मोलाचा चौकार आहे, लाखाचं बक्षीस मिळवून देणारा चौकार आहे. लाख रुपये कमवण्याची, लाख रुपये जिंकण्याची संधी आहे. आणि त्यामुळेच आता समीकरण बदललंय, समीकरण येऊन ठेपलंय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. काय स्ट्रोक लगवलाय, पहिल्या बॉलवर चौकार आलाय, प्रेशर हटवलं गेलाय. येथे देखील अगला वेगळा स्ट्रोक खेळला गेलाय. फ्लाय स्लिप मध्ये डायरेक्ट हिट केला जातोय. अंपायरचा कॉल काय येतोय? सेफ आहे, सेफ आहे, अंपायरचा इशारा. एक धाव मिळते. एच अँड एव्हरी रन्स, एक धाव फार महत्वाचे. टीमची धावसंख्या 2 बॉलचा खेळ संपलाय, 5 धावा. 9 होल्ड करावे लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. येणारा प्रत्येक डॉट बॉल त्यांच्यासाठी आत्मविश्वासाची पायरी उंचावणारा असणारे, मात्र तो येणं गरजेचं आहे, कारण एक धाव कुठेतरी पराभवाचं अंतर कमी करत चाललेली आहे. डेफिनेटली डॉट बॉल फार महत्वाचा आहे. डॉट बॉल जर झाला तर नक्कीच मॅच मध्ये प्रेशर निर्माण होईल. इक्वेशन जर पाहिलं तर 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. हा सामना अभंग 11 टीम मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी अपराजित राहिला. कुठलाही सामना त्यांनी गमावला नाही, अव्वल दर्जाचा खेळ केला. असा संघ मात्र फायनल मध्ये जातो आणि असा संघ फायनलची चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी तो दावेदार असू. अभंग 11 टीम. 4 बॉल 2 धावांची आवश्यकता. अकोटप्प्याचा बॉल भिरकावलाय आणि अशा तऱ्हेने स्वराज 32वा प्रीमियर लीग 2026चा सीझन 4 चा चॅम्पियन टीम अभंग 11 दुसऱ्यांदा घडलाय. अभंग 11 चॅम्पियन. अभिनंदन टीम. क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर, क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. स्वराज 32 शिराळा प्रीम लीग आहे हो एक नंबर. स्वराज 32 शिराळा प्रीम लीग आहे हो एक नंबर. आज मनान भरल सगळी, वाली चिलका माझी आज मनान भरल सगळी.